जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार सुरू आहे। तालुक्यातील पिंपळी लिमटेक गावानजीक काटे वस्ती येथे नीरा डावा कालवा फुटून शेती पिकासह जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। विजय किसनराव काटे, राहणार काटे वस्ती। आमच्या बघा घरातून सगळं पाणी चालू आहे, सगळं आमचं वाहून गेलेलं आहे। काहीच घरोपयोगी वस्तू काय राहिले नाही घरामध्ये। फ्रीज, टीव्ही, गॅस सिलेंडर, कपड्या लत्ता सगळं गेलेलं आहे, काही सुद्धा राहिलं नाहीये। आता स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आम्हाला काही राहिलेलं नाही आता सध्या। काल रात्री काय कुठं राहण्याची व्यवस्था राहिलोच नाही, झोपलोच नाही रात्रभर, हाय असं बसून राहिलोय आम्ही। अख्खी 50 माणसाची फॅमिली आमची सगळी बसून राहिलो, जेवलोच नाही रात्रभर। अजून बी कुणी आलं नाही प्रशासनाच्या वतीने कुठला अधिकारी अजूनपर्यंत कोणीच आलं नाही। काल 2 वाजता झालेली घटना आहे, आता 9 वाजलेत, अजूनपर्यंत कोणी आलं नाही आमच्यापाशी। काय शासनाकडे काय आमचं झालेलं आहे ते बघून नुकसान भरपाई सगळ्यांची द्यावी एवढीच आहे मागणी, काय नाही आमची। दादा आलते तेवढे सकाळी 6:30ला येऊन गेले। आलते का इथं घरांमध्ये आलते का? नाही, दादा येऊन गेले, रोडला येऊन बघून गेले दादा। अचानक आमच्या दारामध्ये पाणी आलं, आम्ही हे बसले होते पायरीवर बाहेर, ते म्हणले अचानक पाणी कुठून आलं। मग आमची धावपळ चालू झाली। आम्ही तिकडे बघतोय तर आमच्या सगळे गिरणी सगळ्या वाहू लागलेल्या, पिठाची गिरणी सगळी होतं, धान्य होतं आमचं सगळं, धान्य गिन्नी आमचं सगळं वाहून गेले। गॅसचे सिलेंडर, टाक्या, गॅस सगळं गेले, काहीच राहिलं नाही आमच्या इथे। प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला का? किंवा रात्री कुठं मुक्काम केला? जेवणाची काय कुठंच नाही, आम्ही हाय असं बसून राहिलो। रात्र आम्ही डोळ्याने उजडली अशीच, कुठंच आम्ही जेवण नाही, काय नाही हाय असं बसून आम्ही इथं होतो। शासनाकडे काय मागणी आता तुमची? काय आमचा मोबदला दिला पाहिजे ना, त्यांनी येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला। आमचं सगळं धान्य बिन्य सगळं, आम्हाला आता खायला काही नाही, आम्ही एवढं हे केलंय सगळं, म्हणजे सगळं नुकसान झालंय आमचं। घरामध्ये पाणी शिरून सगळं भिजून गेले, काहीच राहिलं नाही। सिलेंडर ही सगळे, गॅसच्या टाक्या बिक्या सगळं गेले, काहीच राहिलं।